नमस्कार, मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत। साबुदाणा आणि बटाटा हे दोन्हीही फराळी पदार्थ आहेत, त्यामुळे उपवासांच्या बऱ्याच पदार्थांमध्ये यांचा समावेश केला जातो। आज आपण मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे। अगोदर साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच वरपर्यंत पाणी राहील एवढं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं। 10 ते 12 तास आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। शक्यतो आदल्या रात्रीच जर आपण साबुदाणा भिजत घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर त्याची खिचडी बनवली तर ती खूप छान मऊ लुसलुशीत अशी बनते। कधी आपण साबुदाणा भिजत घालायला विसरलो तर सकाळी साबुदाणा भिजवायचा आणि झाकण ठेवून उन्हात नेऊन ठेवायचा, त्याने साबुदाणा लवकर भिजतो। हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघितलं तर साबुदाणा पूर्ण असा फुगलेला आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता आपण खिचडी बनवायला घेऊयात। तर आपण एका कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचेत। शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर सर्व बाजूंनी एकसारखे असे भाजून घ्यायचेत। शेंगदाणे आपले भाजून झालेत, आपण एका भांड्यात काढून घ्यायचेत। शेंगदाणे गार झाल्यानंतर त्याचा मिक्सरमधून कूट करून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा। खिचडी बनवताना कढई अगोदर चांगली गरम करून घ्यायची आणि त्यानंतरच त्यात तेल घालायचे। कढई जर आपली चांगली गरम नाही झाली तर आपली खिचडी कढईला चिकटू शकते आणि मग ती खिचडी व्यवस्थित परतली सुद्धा जात नाही। तेल सुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, त्या घालणार आहे। तुम्ही मोठे मोठे तुकडे सुद्धा टाकू शकता। मिरची तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे। मिरची तळून झालेली आहे तर त्यात आपण भिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहोत। साबुदाणा तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तो छान तेलामध्ये टाकल्यावर साबुदाणा छान फुलतो। काही ठिकाणी काय केलं जातं, साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट अगोदर एकत्र केला जातो आणि नंतर तो कढईमध्ये खिचडीमध्ये घातला जातो, पण आमच्या इकडं अशा पद्धतीने बनवतात, त्यामुळे मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते। अशा पद्धतीने सुद्धा खिचडी खूप छान बनते। त्यानंतर त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे। 2 मिनिटं खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एकदम घालायचा नाही आहे, जसा लागेल तसा थोडा थोडा घालायचा। मी अगोदर अर्धा कूट घालणार आहे आणि खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली खिचडी थोडीशी सुद्धा आपल्या कढईला चिकटलेली नाही आहे। तुम्ही अशा पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप खिचडी बनवली तर तुमची सुद्धा खिचडी कढईला अजिबात चिकटणार नाही। अजून थोडासा मी शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे। खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा साखर घालून घ्यायची। तुम्हाला नसेल आवडत तर साखर तुम्ही नाही घातली तरी चालेल। आणि त्यानंतर मी इथे 2 बटाटे उकडून घेऊन साली काढून अशा फोडी करून घेतल्या होत्या, ते बटाटे घालणार आहोत। बटाटे सगळ्यात शेवटीच घालायचे, कारण की अगोदर जर बटाटे घातले तर आपली खिचडी व्यवस्थित होणार नाही। खिचडी बनवायला जास्त वेळ लागत नाही, तिला जास्त वेळसुद्धा गॅसवर ठेवायची नाही, नाहीतर नंतर तिला कडकपणा येऊ शकतो। आपली खिचडी आता तयार झालेली आहे। आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। साबुदाणा खिचडी ही गरम गरम खाण्यासाठी खूप छान लागते। ही साबुदाणा खिचडी दह्याबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। धन्यवाद।